जैन सर्वांना आजचे जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठी भरती 18 ऑगस्ट 2023 शिफ्ट पहिली. ओके, 2-3 दिवस जरा असं गॅप पडला, थोडेसे कामं लागले होते त्यामुळे. ठीक आहे, सो लेक्चरला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा, लॉर्ड मुनरो यांनी सुरू केलेल्या जमीन महसूल पद्धतीला डॅश म्हणतात. तर रयतवारी पद्धत असे म्हणतात. केव्हा सुरू झाली होती? 1820 मध्ये. कुठे सुरू झाली होती? मुंबई आणि मद्रास, मुंबई अँड मद्रास. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. महालवारी पद्धत ही 1833 मध्ये सुरू झाली होती. कुठे झाली होती? पंजाब, हरियाणा, UP आणि MP. ओके, कोणाच्या काळात किंवा कोणी सुरू केली होती? तर हॉल्ट मॅकेन्झी यांनी सुरू केली होती. हॉल्ट M. ओके, कायमधारा पद्धत आणि जमीनदारी पद्धत हे सेम नाव आहेत, त्यांनी ते कन्फ्यूज करायला दिलेलं आहे. कायमधारा पद्धत केव्हा सुरू झाली होती? सर्वात अगोदर हीच सुरू झाली होती 1793 मध्ये. ओके, कुठे सुरू झाली होती? तर ती कोणी सुरू केली होती? बेंटिंग. एक लक्षात ठेवा ट्रिक कशी, बेंटिंगनी सुरू केली होती. आणि बीपासनं बेंगॉल, बीपासनंच बिहार, बेंगॉल, बिहार आणि ओडिसामध्ये ही पद्धत होती. ओके, समजला? नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. भारताला भेट देण्यासाठी कोणाला व्हिसा आवश्यक असतो? पहा, हा प्रश्न जो आहे ना रिजेक्ट केला गेला होता. NRI तर उत्तर दिलेलं आहे त्यांनी, नॉन रेसिडेन्शियल इंडियन, म्हणजे जो भारतात राहत नाही पण भारताचाच आहे तो व्यक्ती, म्हणजे शिकायला. समजा आता काही मुलं जे असतात नीट वगैरे करण्यासाठी रशिया वगैरे जातात, मग ते काय भारताचे वासी नाही आहेत का? त्यांना व्हिसा आवश्यक असतो का? तर नसतो. पण हा रिजेक्ट झालेला क्वेश्चन आहे, इथे उत्तर नाही आहे. PIO आणि OCI जे आहे ते विलीन झाले आहेत एकमेकांमध्ये. केव्हा विलीन झालेले आहेत? 9 जानेवारी 2015. ओके, आणि PIOचा फुल फॉर्म काय आहे? पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. जो पर्सन इंडियन ओरिजिन म्हणजे त्याचे आई वडील किंवा त्याचे आजी आजोबा हे भारतात येऊन गेलेले आहेत, राहिलेले आहेत, ते रहिवाशी झालेले आहेत. ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया, हे मी तुम्हाला सांगितलं होतं उदाहरणामध्ये आलिया भट्टचं उदाहरण देऊन, की तिला मत ते देता येत नाही किंवा तिला इलेक्शनसाठी थांबता येत नाही, पण ती व्हिसाधारक आहे, ती लाईफ टाईम भारतात राहू शकते, तिच्याकडे OCI कार्ड आहे. ठीक आहे, तर भारतीय नागरिकांना हे तर आपण करू शकलो असतो ना, काय म्हणतात, रिजेक्ट हा प्रश्न द्यायची गरज नाही आहे व्हिसा. सो नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका बजावणारा पर्याय ओळखा. तर लोहाचा उत्कृष्ट स्रोत हा पालक आहे. आयरन पालकमध्ये मिळतं. पण एक गोष्ट असते, असूनही त्यात आपण लिंबू पिळून खाल्लं का नाही ते काहीतरी काय म्हणतात ॲब्झॉर्ब करतं, लिंबू और काय पिऊन खाल्लं की ॲब्झॉर्ब करतं, असा काहीतरी सीन होता. ठीक आहे, सफरचंदमध्ये लोह नसतं, खूप कमी असतं. ओके, आणि गहूमध्ये तर कार्बोहायड्रेट्स असतात, योगर्ट म्हणजे दही कशापासून बनतं? दुधापासून. आणि दूध कशापासून? दुधात कोणते घटक असतात? कॅल्शियम. ठीक आहे, तर हे 2 तर कट झाले. सफरचंद तर लो असतं आयरन. आता हे तुम्हाला व्हेजचे दिलेले आहेत, व्हेजिटेरियन. नॉन व्हेजमध्ये जर दिले असते त्यांनी की भाई आपल्याला काहीतरी कुठला स्रोत जास्त मिळतं किंवा नॉन व्हेजिटेरियन फूड इथे दिले असते, तर त्यात आलं असतं लिव्हर आलं असतं. ठीक आहे, लिव्हर म्हणजेच यकृतच म्हणतात ना. चला नेक्स्ट क्वेश्चन. यामुळे तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे की ते थोडंसं हे असतं ना, काय म्हणतात A, B विटॅमिन्स वगैरे, तेही थोडंसं वाचून घ्या. भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना डॅश यांनी केली होती. भारत सेवक समाजाची स्थापना गोपालकृष्ण गोखलेजींनी केली होती. 1905 मध्ये केली होती त्यांनी ही स्थापना. आणि 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 गोपालकृष्ण गोखले यांना राजकीय गुरु म्हणतात. कोणाचे? गांधीजीचे राजकीय गुरु होते ते. अजून काय नाही, एवढं इम्पॉर्टंट आहे, एवढं लक्षात ठेवा. मोतीलाल नेहरू यांनी नेहरू रिपोर्ट आणला होता. नेहरू रिपोर्ट केव्हा? 1928 म्हणजे संविधान सभासाठी आय थिंक हे होतं.
त्यांनी तो आणला होता आणि 1923मध्ये त्यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केले होते. तर माहीतच असेल स्वराज्य पक्ष स्थापन केलेलं. तरी बिगिनर असेल तर स्वराज्य पक्ष लिहून घ्या, इम्पॉर्टंट आहे. 1923 बाळ गंगाधर टिळक ह्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे. द मराठा आणि यंग इंडिया तर महात्मा गांधीजीचं आहे. द मराठा आणि काय केसरी, केसरी जे आहे त्यांचे होते. जे केसरी आहे ते मराठीमधून होता आणि जे मराठा न्यूजपेपरबद्दल बोलते मी. न्यूजपेपर जे मराठा होता ना तो इंग्लिशमधनं होता. ओके. आणि बालगंगाधर टिळक यांनी होम रूल चळवळ सुरू केली होती. होम रूल लीग LEAGUE कुठे गेली होती? पुणेमध्ये. केव्हा गेली होती? 1916मध्ये. 1916मध्ये. त्यांच्यासोबतच ॲनी बेझंट यांनी मद्रास येथे सुरू केली होती होम रूल चळवळ. मद्रास. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, करून घ्या. आणि काय म्हणतात, लोकमान्य टिळकांनी तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं होतं की बुक कोणतं होतं. ते मी पाहिलं बुक कोणतं होतं. गीता रहस्य होतं बुक. गीता रहस्य. केव्हा केव्हा काय होईल, गीता रहस्य हे बुक कोणाचं आहे असे एक्झाममध्ये येईल आणि ऑप्शनमध्ये काय देतील, एकतर रवींद्रनाथ टागोरजी आणि बालगंगाधर टिळक जी असतीलच. का थोडं कन्फ्युजन मिळेल. आता रवींद्रनाथ टागोर जे आहेत ना, त्यांची जी गीतांजली आहे त्या साहित्यामुळे त्यांना काय मिळालेलं आहे, नोबेल प्राईज. त्यामुळे गीता रहस्य आणि गीतांजलीमध्ये ते कन्फ्यूज करत असतात. त्यांचा हेतूच असतो की दोन दोन ऑप्शनमध्ये त्यांना कन्फ्यूज करायचं असतं. अरे कुठे पुढे जाते मी. झाला बालगंगाधर टिळक झाले. अजून काय यांनी सुरू केलं होतं, काय नाही, नंतर काय वाटलं तर अजून सांगेल. VD सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांनी 1899मध्ये मित्रमेळा सुरू केला आणि त्याचंच नाव 1904मध्ये अभिनव भारत झाला. मित्रमेळा आणि 1904मध्ये अभिनव भारत हे नाव पडले. त्याचेच मित्रमेळाचेच नाव अभिनव भारत सुरू झाले. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. पॅरॉक्साईड मूल्यमापनाच्या दृष्टीने काय दर्शवतो. आता हे पॅरॉक्साईड काय आहे थोडंसं जाणून घ्या. पॅरॉक्साईड म्हणजे आता तेल आहे. इथे पातेल्यामध्ये आपण तेल घेऊया. पतेला ले लेंगे, उसमें आपण तेल डालेंगे. तेल आहे, त्या तेलला तुम्ही कंटिन्युअस गरम करतात. आता कोणी म्हणतं की बाई कंटिन्युअस का आम्ही गरम करत. तुम्हीच नाही, बाहेरचे जे वडापाववाले असतात किंवा काही असतं ना जे गरम करत असतात, बंद करत, गरम बंद चालू करतात ना, त्याच्यामुळे काय होतं, ऑक्सिडेशन होतं. त्यामुळे म्हणजे ऑक्सिजन त्यात काय म्हणतात, रिॲक्शन करतं, केमिकल रिॲक्शन. तर इथे तेच विचारलेलं आहे. आणि मापन केलं तर म्हणजे मेजरमेंट केलं तर काय होतं, पेरॉक्साईड जास्त असेल तर ते तेल खूप खराब आहे आणि पेरॉक्साईड कमी असेल तर ते तेल ताजे आहे. हे त्यामुळे कळतं ऑक्सिडेशनच्या प्रमाण होऊन. ओके, सो ह्याचं उत्तर हे आहे. कार्बन संहिता, कार्बन एमिशन याच्याशी काही इतका संबंध नाही आहे. तेलातील असंतृप्तीचे प्रमाण, जर अनसॅच्युरेशन असेल, असंतृप्ती असेल तर तेल जरा चांगलं असतं. ठीक आहे, चांगल्या दर्जेचं असतं. आणि संतृप्ती असेल तर तेल खराब असतं. तर ते तेल खराब चांगला असं काही विचारलेलं नाही आहे त्यांनी प्रश्न. त्यांनी विचारलेलं पेरॉक्साईड मूल्यमापनाच्या दृष्टीने काय दर्शवते. त्याच्यातलं इम्पॉर्टंट घटक काय तर ऑक्सिडेशन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट झाल्यामुळे खालीलपैकी कोणत्या राज्याने एका सीड फॉर्मला देशातील पहिले कार्बन न्यूट्रल फॉर्म घोषित केले आहे. त्यावेळेसचा हा करंट क्वेश्चन होता. ते केरळ उत्तर आहे. ओके, कार्बन उत्सर्जनाबद्दल दिलेलंच आहे तर पहा. आणि केरळचा अलुवा हे सांगायचं राहिलं. अलुवा कार्बन उत्सर्जन 2070 पर्यंत झिरो कार्बन उत्सर्जन हे एम आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंटचा की झिरो कार्बन उत्सर्जन होणे किंवा झिरो कार्बन एमिशन 2070 पर्यंत. आणि 2030 पर्यंत
50% हे काम होणे इम्पॉर्टंट आहे. म्हणून तरी आता काय होत आहे की लाईट वगैरे ठिकठिकाणी आपण न्यूजवर पाहतच आहेत की चे काय म्हणतात खूप बिल येत आहे किंवा काही असं ऐकण्यात येतं ना आपल्या. तर त्याच टाईपचा सीन आहे हा. ठीक. तर केरळचा अलुवा लक्षात ठेवा, म्हणजे ते विचारूही शकतात. ओके. केरळचे PM कोण आहेत? मी सांगितलं होतं पिनाराई विजयन सांगितलं होतं. पिनाराई विजयन नाव आहे त्यांचं. नेक्स्ट क्वेश्चन, बाल कामगार अधिनियम कधी मंजूर झाला? तर हा मंजूर झाला 23 डिसेंबर 1986. आणि 1986चा एक लक्षात ठेवा, काय म्हणतात त्याला, कन्झ्युमर ॲक्ट, कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट, कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आलेला होता. ग्राहक सुरक्षा, ठीक आहे, तो ॲक्ट आला होता 1986 मध्ये. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. समता सैनिक दल ही सामाजिक संघटना डॅश यांनी स्थापन केली होती? तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली होती. SSD. केव्हा स्थापन केली होती? 25 नोव्हेंबर 1926 यावेळेस स्थापन केली होती त्यांनी. आता आंबेडकरांचं नाव आलेलंच आहे, तर त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. तर त्यांनी बहिष्कृत हितकर्णी सभा पण स्थापन केली होती, माहिती आहे ना तुम्हाला. 1924 मध्ये 8वीच्या पुस्तकामध्ये आहे ते बहिष्कृत हितकर्णी सभा. 1924. महाडचा सत्याग्रह, महाड सत्याग्रह केव्हा आला होता? 1927. महाड हे रायगडमध्ये आहे, ठीक आहे. 1927. अजून काय म्हणतात त्याला, यांना पहिले कायदेमंत्री म्हणण्यात आले होते. पहिले कायदेमंत्री होते, कायदेमंत्री, पहिले कायदेमंत्री, ठीक आहे. अजून स्वातंत्र्य मजूर पक्ष त्यांनी स्थापन केला होता 1936 मध्ये, ठीक आहे. स्वातंत्र्य मजूर पक्ष इतका इम्पॉर्टंट आहे. त्यांचे न्यूजपेपर पण पहा, वृत्तपत्र कोणते कोणते आहेत. तर मूकनायक हे इम्पॉर्टंट आहे, मूकनायक. बहिष्कृत भारत, ठीक आहे. जनता, JANATA, जनता, शेवटी ता आहे. आणि समता, यात पण शेवटी ता आहे. जनता, समता हे त्यांचे न्यूजपेपर होते. त्यांनी इम्पॉर्टंट बुक लक्षात ठेवा त्यांच्या, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, ॲनिहिलेशन हे विचारत आहे सध्या TCS, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. ओके. ऑफ कास्ट, TCSचा ट्रेंड आहे. हे कोणाचे बुक आहे? सरळ असं प्रश्न येतात त्यांचे. आणि अजून 2 पुस्तकं आहेत, हू वेअर द शूद्राज एक आहे, आणि एक अजून आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी. यामुळेच RBIची स्थापना झाली होती. द प्रॉब्लेम ऑफ RBI स्थापन व्हावी ही आयडिया आली होती यामुळे. ओके. सो आंबेडकरांबद्दल आपण थोडीशी माहिती घेतली. अजून आंबेडकरांना मॉडर्न मॅन किंवा मॉडर्न माणूस असं पण म्हणतो आपण. काय आहे भाई ते, काय म्हणतात, ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते, चेअरमॅन, ड्राफ्टिंग कमिटी, मसुदा समिती. ओके. अजून 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 काय वाटलं तर मी सांगेन तुम्हाला. नेक्स्ट, इम्पॉर्टंट आहेत ते व्यक्तिमत्व, लक्षात असणं पण गरजेचं आहे. महात्मा गांधीजीबद्दल दिलेलं आहे. तर महात्मा गांधीजींनी काय म्हणतात ते 1900 केव्हा आले भारतामध्ये? 16 मध्येच आले होते ना. 1916 मध्ये भारतात आले. मग राजकीय गुरु कोण? गोखलेजी. त्यांना एक मार्ग सांगत होते की तुम्ही हे करा, ते करा. मग महात्मा गांधींनी स्टार्टिंगमध्ये चंपारण्य सत्याग्रह केला. पहिला सत्याग्रह होता त्यांचा, चंपारण्य सत्याग्रह 1917 मध्ये केला त्यांनी. तुम्ही मला भारतामध्ये आले म्हणजे अगोदर कुठे होते? ते आफ्रिकाला होते शिक्षणासाठी, आणि काहीतरी होतं त्यांचं, तेवढं डीप नाही माहिती मला पण, म्हणजे मी माहितीच काढली नाही तेवढी डीप. बिहारमध्ये हे झालेला निधी शेतीसाठी, ठीक आहे. आता मी तुम्हाला ट्रिक सांगते महात्मा गांधीजीसाठी, म्हणजे जे काही त्यांनी सत्याग्रह केलेले आहेत ना, त्या सत्याग्रहाची एक ट्रिक बनवलेली आहे मी, ते लिहून घ्या. चंपा खेड्यात गेली,
पण करमत नव्हते म्हणून करमत नव्हते म्हणून नाहीतर मी काय करेल असंच करेल. चंपा खेड्यात गेली पण करमत नव्हते म्हणून अहमदाबादमध्ये गेली. अहमदाबाद मध्ये गेली ती. ओके. जाऊन तिथे लोकांचा काय केला? असहकार केला. लोकांच्या कामाचा असहकार केला. इथे चंपा, इथे अहमदाबाद, इथे असहकार केला. लोक म्हणाले हे तर आमचा कायदेभंग आहे. लोक काय म्हणाले? हे तर आमचा कायदेभंग आहे. आणि तिला नारे लागू लागले. तिच्या विरुद्ध काय नारे लागू लागले? भारत छोडो, भारत छोडो. आता जे चंपा सत्याग्रह झाला होता ना चंपारण्याचा, ते 1917 मध्ये झालेला. अहमदाबादचा जे झालेला गुजरातवाला, ते केव्हा? एक सेकंड. अहमदाबादच्या अगोदर खेडा सत्याग्रह झाला होता. सॉरी. चंपा ही खेड्यातील मुलगी होती. खेड्यातील. इथे लक्षात ठेवा एवढं. सॉरी, माझं चुकलं. खेडा सत्याग्रह गुजरात. ओके. गुजरातमध्ये झालेला 1918 मध्ये आणि अहमदाबादचा 1918 मध्येच झालेला. असहकार चळवळ 1920. हा प्रश्न येऊन गेलेला आहे कंबाईनमध्ये की भाई लोकमान्य टिळक जे आहेत त्यांची डेथ झाली होती तेव्हा गांधीजींनी कुठला त्या काळात कुठला सत्याग्रह असा काहीतरी होता प्रश्न. तर त्यामुळे आपल्याला डेट लक्षात पाहिजे लोकमान्य टिळकांची. तर 1920 मध्ये झाली होती आणि असहकार झाला होता. सविनय कायदेभंग, हे जे कायदेभंग लिहिले ना मी, सविनय कायदेभंगशी संबंधित आहे. तो 1930 मध्ये झाला होता. ते असं सिरियल वाईज पण विचारतात बरं, पहिला सत्याग्रह, दुसरा सत्याग्रह, त्यामुळे लक्षात ठेवा. आणि भारत छोडो केव्हा? 1942. एकदम कोणत्या दशकात? जास्त दशकामध्ये आपलं भारत स्वतंत्र होणार होता. एवढा झाला. गांधीजीचे न्यूजपेपर कोणते कोणते आहेत? इंडियन ओपिनियन, यंग इंडिया एक इम्पॉर्टंट आहे. यंग इंडिया कालच्या कंबाईनमध्ये पण आला की यंग इंडियाशी संबंधित लाला लजपत रायजी होते का वगैरे. नवजीवन, तर ते होते. नवजीवन. ओके. आणि हरिजन हे त्यांचे न्यूजपेपर आहेत. गांधीजींना महात्मा असं कोण नाव दिला? तर रवींद्रनाथ टागोरजींनी दिलेलं आहे. ओके. स्वामी विवेकानंद बद्दल जर असं जाणून घेऊया. त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केलं होते. त्यांचे जे गुरु होते त्यांचे नाव होते रामकृष्ण परमहंस. ते सुरू केलं होतं त्यांनी 1897 मध्ये. 1893 मध्ये त्यांनी इतके छान भाषण दिले होते. ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, तिकडे शिकागोमध्ये परिषद होती, त्यामुळे खूप लोक प्रेरित झाले होते. ओके. सो हे एक इम्पॉर्टंट आहे. अजून त्यांचं मूळ नाव, खरं नाव काय आहे? नरेंद्रनाथ दत्त आहे. जवाहरलाल नेहरूंबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी त्यांच्या मुलीसाठी, इंदिरा गांधीजीसाठी काय एक बुक लिहिली होती, द लेटर टू माय डॉटर, असं काहीतरी बुकचं नाव होतं. अजून एक डिस्कवरी ऑफ इंडिया. परत ते PM होते पहिले, आपले भारताचे PM होते. ओके. तो हे इम्पॉर्टंट आहे, हे थोडंसं जाणून घ्या. अजून काय असेल तर मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेन. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया आता. किती झालं आहे? काय नाही, छोटासाच होता. आता इथे आत्मचरित्र दिलेलं आहे. एप्रिल 2023 मध्ये दिग्गज टेनिसपटू जयदीप मुखर्जी यांनी त्यांचे डॅश नामक आत्मचरित्र प्रकाशित केले. तर क्रॉसकोर्ट नामक सध्या त्यावेळेसचा करंट होता. पण आता सीन काय TCSचा किंवा आपल्या देशाचे जे स्पोर्ट पर्सन आहेत त्यांची नावं ते विचारत आहेत. तर ते थोडंसं जाणून घेऊया. युवराज सिंग जे आहेत त्यांची एक बुक आहे. कोणती? द टेस्ट ऑफ माय लाईफ. द टेस्ट ऑफ माय लाईफ. मिल्खा सिंग जे आहे, सिंग लक्षात ठेवा. मिल्खा सिंग जे थोडंसं चेंज आहे. द टेस्ट ऑफ माय लाईफच्या जागी द रेस ऑफ माय लाईफ आहे. रेस, मिल्खा सिंग रेसशी संबंधित होते. ठीक आहे. द रेस ऑफ माय लाईफ. एवढा झाला. आता मेरी कॉम यांच्याबद्दल पहा. मेरी कॉम जे होत्या ते लोकांच्या हड्ड्या तोडत होत्या. काय? हड्डिया.
मेरी कॉम. तर त्याने त्यांच्या बुकचं नाव काय ठेवलं? अनब्रेकेबल. ते लोकांच्या हड्ड्यात तोडून घेत नव्हत्या, मग ते अनब्रेकेबल होता, न तुटणारे. ओके. पी.टी. उषा यांचं गोल्डन गर्ल होतं, नॉट सो इम्पॉर्टंट. सायना नेहवाल प्लेइंग टू विन. सायना नेहवाल प्लेइंग टू विन. सचिन तेंडुलकर यांचं प्लेइंग इट माय वे, किंवा अजून काय कपिल देव यांचा स्ट्रेट फ्रॉम हर्ट. ओके. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 8(1)च्या खालीलपैकी कोणत्या खंडाच्या अंतर्गत परदेशी सरकारकडून मिळालेली गोपनीय माहिती दिली जाऊ शकत नाही असा उल्लेख आहे? तर परदेशी गोपनीय माहिती दिली जाऊ शकत नाही खंड F आहे. थोडंसं RTIचा माझा टॉपिक चुकलेला आहे शिकवत असताना, मी रिव्हिजन करायचं काम होतं, मी मनानं लिहत घ्यायला बसले आणि ते पूर्ण व्हिडिओ चुकला, ते प्रायव्हेट केलेला आहे मी. असो, मी एक एक सांगत जाईन तुम्हाला, ठीक आहे. तर आपण गेल्या लेक्चरमध्ये काय सांगितलं होतं मी, की RTI ॲक्ट हे 2005मध्ये आलेला आहे. परत काय पूर्ण देशभर लागू झाला होता, फक्त जम्मू काश्मीर सोडून 370 आर्टिकलनुसार. ते अगोदरच काय म्हणतात 2004च्या ॲक्टनुसार जम्मू काश्मीरमध्ये RTI ॲक्ट लागू होता. पण नंतर 2019मध्ये जेव्हा 370 आर्टिकल हटवला गेला, तेव्हा जम्मू काश्मीरचा पण RTI ॲक्ट जो आहे 2005 सोबत लागू झाला, असं हे सांगितलं होतं मी. परत दोन शेड्यूल्स असतात RTI ॲक्टमध्ये, आणि आर्टिकल किती असतात किंवा सेक्शन किती असतात? 1 ते 31 सेक्शन असतात. 2 जे असतात या 2मध्ये गुप्तचर संस्था एक आहे आणि दुसरा आहे त्यांची यादी, ठीक आहे. तर अजून हे इम्पॉर्टंट नव्हते असंही सांगितलं होतं मी तुम्हाला, आणि तेच खरं आहे. परत RTI ॲक्टमध्ये 250 रुपये लागू होतात, जे काही पेनल्टी असते माहिती न देणाऱ्याला. 250 रुपये प्रतिदिन, जास्तीत जास्त 25,000. तर माहिती अधिकारी आपले राज्य माहिती अधिकारी आपले जे रेजिग्नेशन आहे ते कोणाकडे देऊ शकतात? तर गव्हर्नर, राज्यपालाकडे. राज्य वेगळं आणि केंद्र वेगळं. केंद्र माहिती आयुक्त असतील तर ते आपले रेजिग्नेशन प्रेसिडेंटकडे देतात. हे सगळं सांगितलं होतं मी तेव्हा. ते स्टार्टिंगचा बरोबर होता सगळा पॉईंट, पण माझं चुकलं कुठून माहिती आहे का? 22-23 पासून चुकलं, ठीक आहे. तर असो, इथे पहा खंड 1 काय सांगतो, खंड I काय सांगतो. I मंत्रिमंडळाची कागदपत्रे. मंत्रिमंडळाची कागदपत्रे. H काय सांगतो? तपास प्रक्रियेत अडथळा. तपास प्रक्रियेत अडथळा. G काय सांगतो? Fचं ना फॉरेन लक्षात ठेवा, सांगितले ना मी. G काय सांगतो? व्यक्ती सुरक्षा. चला, ठीक आहे. तर 1 ते 3 तर सांगितलं होतं ना मी, तर 1 ते 3 सांगेन. 1 मध्ये माहिती अधिकार म्हणजे सेक्शन 1 किंवा आर्टिकल 8. 1 म्हणजे माहिती अधिकार, 2 म्हणजे डेफिनेशन किंवा व्याख्या, 3 मध्ये माहिती अधिकाराचे हक्क वगैरे सांगितलेले आहेत. ओके. सो 1, 2, 3 झाले. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपण माहिती अधिकाराचं म्हणजे असं काही आर्टिकल विषय आला ना, तर मग नेक्स्ट क्वेश्चनमध्ये 4, 5, 6 सांगेन. 2, 3 सांगून करून घेईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मे 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संघराज्याला ब्रिटिशकालीन कायद्याचा फेरविचार करण्याची अनुमती देऊन भारतीय दंड संहिता च्या राजद्रोह अंतर्गत येणाऱ्या प्रलंबित फौजदारी खटल्यांनी आणि न्यायालयीन कार्यवाही स्थगिती.
तर हा करंटचा क्वेश्चन आहे त्यावेळेसचा. तर उत्तर आहे कलम 124A. कलम 19(1)चा एक काय सांगितला होता मी कमेंटमध्ये सांगा. क्वेश्चन नंबर 12 पहा काय म्हणत आहे. मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद वर्मा समितीने अभिज्ञात केलेली नाही विचारत आहे हा. तर त्यांनी बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक अधिनियम केलेले नव्हते वर्मा कमिटीने. वर्मा कमिटीने काय काय केलं होतं. नागरी हक्क संरक्षण अधिनियम आणला होता 1955मध्ये. महिला संरक्षण पण अधिनियम आणि भारतीय दंड संहिता किंवा IPC जे आहे तेही इंडियन पेनल कोड जे आहे ते आणलं होतं त्यांनी. परत अजून काय आणलं होतं. राष्ट्रीय सन्मान अपमान ते 1971मध्ये आणलं होतं. वन्यजीव संरक्षण कायदा 1972मध्ये आणले होते त्यांनी. लोकप्रतिनिधी कायदा 1951मध्ये आणले होते त्यांनी. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे. तर नाही हे विचारलं आहे तर बेकायदेशीर कृत्य अधिनियम नाही आणलं त्यांनी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लोकसंख्या घनता सर्वात कमी आहे. केंद्रशासित विचारत आहे. UTs युनियन टेरिटरीज आपल्याला ज्याला बोलतो. तर घनता सर्वात कमी अंदमान अँड निकोबार बेटांवरती आहे. खूप जास्त असणारे कोणते आहेत. दिल्ली आहे. दिल्ली खूप जास्त. UT आहे बरं, केंद्रशासित प्रदेश आहे हा. ठीक आहे. आणि जर स्टेट विचारला तर कोणता येईल. स्टेटमध्ये येईल बिहार. खूप जास्त आहे काय म्हणतात घनता. ठीक आहे. आणि खूप कमी कुठे आहे स्टेटमध्ये. अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश. ओके. हा सेन्ससचा प्रश्न आहे. सेन्सस करणं इम्पॉर्टंट आहे. 2 मार्कासाठी असतो. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या खाद्य पदार्थास वनस्पती प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानले जाते. वनस्पती प्रथिन विचारलेला आहे. दूध हे वनस्पतीशी संबंधित होईल. हा काय म्हणतात ॲनिमल बेस्ड आहे. ॲनिमल बेस्ड. सो हे दुधाचा वनस्पतीशी कसा संबंध येईल. सफरचंद हा तर स्वतःच विटॅमिन फायबर आहे. ठीक आहे. तांदूळ कार्बोहायड्रेट्समध्ये येईल. त्याचा संबंध नाही आहे वनस्पती प्रथिनांशी. शेंगा हा येईल प्रोटीनशी संबंधित आहे शेंगा. ओके. सो इथे थोडंसं लॉजिक लावून प्रश्न सोडवायचा होता. असे 2-3 प्रश्न मिळणार आहेत तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये. तेव्हा लॉजिक लावायचे आहेत. तुमचे 10 मार्क तुम्ही हातनं नाही जाऊ द्यायचे काय. प्रश्न 15वा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात निरीक्षण आणि प्रतिवेदन याबद्दल उल्लेख केलेला आहे. तर कलम 25मध्ये केलेला आहे निरीक्षण आणि प्रतिवेदन. ओके. आणि 23मध्ये काय केलेलं आहे. न्यायालयाचा अधिकार त्याचे प्रबंध. 22मध्ये मी सांगितलेलं आहे ओव्हर रायडिंग इफेक्ट. म्हणजे इथे काय ओव्हर रायडिंग इफेक्ट. RTI हा मोठा असतो कुठल्याही दुसऱ्या कलमापेक्षा असं इथे सांगितलेलं होतं मी. 24मध्ये विशिष्ट संस्थांना सवलत देणे हे 24मध्ये होते. आणि 25मध्ये निरीक्षण आणि प्रतिवेदन. ओके. तर 1 ते 3 आत्ताच जस्ट सांगितलेलं आहे मी तुम्हाला. 4 सुओ मोटो हे लक्षात ठेवा. ठीक आहे. काय झालं लाईटला. 4 सुओ मोटो म्हणजे सार्वजनिक प्राधिकरणांची कर्तव्य. ठीक आहे. 5मध्ये येणार PIOची माहिती. ठीक. PIO जो माहिती अधिकार असतो ना त्याबद्दलची माहिती आहे. 6मध्ये माहिती मिळवण्यासाठी जो अर्ज पद्धत लागते म्हणजे जो अर्ज करणे 10 रुपयाचा अर्ज असतो ना तो त्या टाईपचा. आणि 7 हा कालावधीशी संबंधित आहे. ड्युरेशन. 7 कालावधी. 8मध्ये माहिती उघड करण्यापासून सूट. इम्पॉर्टंट IIMP. ठीक आहे. 8 माहिती उघड करण्यापासून सूट. एक्सेप्शन आहे. माहिती आता समजा आपल्या देशामध्ये काही इम्पॉर्टंट गोष्ट होणार आहे किंवा मॉकड्रिलचा मी सांगितलं होतं तुम्हाला. मॉकड्रिल होती
हे ऑपरेशन सिंदूर टायमिंगमध्ये आपल्याला सर्वांना सांगितलं की मॉक ड्रिल आहे आणि असं असं तुमच्या घरावरती लाईट वगैरे पडतील तेव्हा आवाज वगैरे येतील आणि तुम्ही काय करायचे, घराचे लाईट वगैरे बंद करायचे. केलं होतं का ते? मग तसा सीन झालेला. तेव्हा लाईट वगैरे बंद करायची होती आपल्याला. तर सगळ्यांचं लक्ष कुठे होते? सगळ्या त्या आता जो शेजारी शत्रू देश पाकिस्तान आहे त्याचंही मॉक ड्रिलवरती लक्ष होतं. पण त्यांनी काय घडवून आणलं त्या रात्री? पहलगामवरचा जो अटॅक झाला त्याचा काय म्हणतात उत्तर म्हणून सिंदूर, ऑपरेशन सिंदूर त्यांनी त्याच दिवशी केलं. जर आपल्याला सर्वांना सांगितलं असतं की ऑपरेशन सिंदूर होणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, आपल्या देशात कमी दुश्मन आहेत का बाहेरचे? राहतात ते जाऊन सांगतील ना. जरी आपण एक देशप्रेमी आहोत, देशवासी आहोत, तर हे आर्ट काय सांगतात तेच की एक्सेप्शन आहे काही गोष्टी आम्हाला म्हणजे जे अधिकारी आहेत या ऑपरेशनमध्ये वगैरे काम करणारे ते सांगणं महत्त्वाचं नाही, ते सांगू शकत नाही. इट्स अ कॉन्फिडेन्शियल टाईप. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात वृद्ध लोकसंख्येचा वय 60 वर्ष आणि त्यावरील सर्वाधिक प्रमाण आहे? तर केरळमध्ये खूप जास्त वय आहे. 2011 जनगणना 4 मार्कासाठी आलेली. वा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ब्राह्मो समाजाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत? तर ब्राह्मो समाज हा 1866 मध्ये केशवचंद्र सेन आणि अनुयायांनी भारतातील ब्राह्मो समाज स्थापना केली. बरं. देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राह्मो समाज आदि ब्रह्म समाज हे देवेंद्रनाथ टागोरशी केशवचंद्रशी संबंध म्हणजे त्यांच्या डेथ नंतर और त्यांच्या जमत नव्हतं म्हणून त्यांनी आदि ब्रह्म समाज स्थापन केले होते. सर्वात अगोदर ब्राह्मो समाज हे RRRनी स्टार्ट केले होते 1828. RRR कोण? राजाराम मोहन रॉय, नॉट अ मूवी. ओके. राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली 1828 मध्ये. मग ही 1828ची ब्राह्मो समाज पाहून आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये 1848 मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी काय केलं? परमहंस सभेची स्थापना केली. परमहंस सभा. पण त्या सभा एक सिक्रेट सभा होती म्हणून त्यामुळे त्या सभेचे 1000 वगैरे काहीतरी काय म्हणतात त्याला मेंबर्स होते आणि त्यांची यादी पळवली होती. यादी पळवली होती आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेम आले होते त्यांना. म्हणजे ती सभा एकदम बंद करायला लागली. ठीक आहे. मग काय झालं? 1867 मध्ये त्याच सभेच्या सुरुवात करण्यात आली, पण प्रार्थना समाज. पण याचे अध्यक्ष कोण होते? दादोबांचे भाऊ कोण? आत्माराम तरखडकर हे होते. ठीक आहे. सो इथे उत्तर हे दोन्ही बरोबर आहे, पण मूळ कोणी स्थापन केले होते? तर RRRनी स्थापन केले होते, राजाराम मोहन रॉय यांनी. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ आता. खालीलपैकी कोणी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशनची स्थापना जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली. शेठ लोक आहेत मुंबईचे. यांना मुंबईचा शिल्पकार असेही म्हणतात. ठीक आहे. मुंबईचा शिल्पकार. डॉक्टर भाऊ दाजी लाड हे डॉक्टर होते. एज्युकेशन सोसायटी वगैरे स्थापन नव्हती केली त्यांनी. लहुजी साळवे हे उस्ताद होते. वस्ताद कोल्हापूरमध्येच मिळतील तुम्हाला. दादोबा पांडुरंग तरखडकर आत्ताच सांगितलेले परमहंस सभेची स्थापना केली होती यांनी. ठीक आहे. यांना मराठी भाषेचे पाणिनी पण म्हणतात. मराठी भाषा पाणिनी. ठीक आहे. हे मराठीच्या व्याकरणमध्ये आपण वाचलं असेल, नसेल वाचला तर क्लास लावून घ्या, मग तुम्हाला माहीतच नाही काही. ठीक आहे. अजून काय केलं होतं यांनी? अजून एक लक्षात ठेवा. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी 1822 मध्ये स्थापन झाली होती. ओके. असो काय असेल तर सांगेन. नेक्स्ट क्वेश्चन काय? ओडिशा सरकारने कृषी कर्जासाठी डॅश या नावाने शेतकऱ्यांसाठी कॉमन क्रेडिट पोर्टल सुरुवात केली. त्यावेळेसचा हा करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे. आता पोर्टल हे नाव आलेलाच आहे, तर अमित शहानी
2025मध्ये भारत पोल पोर्टल सुरू केलेलं आहे. भारत पोल पोर्टल हे काय आहे भारत पोल पोर्टल? इंटरपोल पोर्टल असतं पहा. इंटरपोल म्हणजे इंटरनॅशनल पोलीस असते. ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे मुलींना वगैरे ट्रॅफिकिंग केली जाते, त्यांना इकडून तिकडे पाठवलं जातं, ते हातात एकदम येत नाही आणि गेले तरी कसं इंटरपोलला ना खूप लवकर गोष्टी कळत नव्हत्या. मग ते कसं ह्युमन ट्रॅफिकिंग झाली तरी खूप लेट त्याचा न्यायनिवाडा लागायचा. त्यामध्ये खूप जणांचे आयुष्य खराब होतात. बेसिक आहे हे. तर अमित शहानी भारत पोल पोर्टल सुरू केले म्हणजे कसं तिथे इंटरपोलला खूप वेळ लागतो म्हणून भारत पोल डायरेक्टली तिकडे जाणार. ह्युमन ट्रॅफिकिंग किंवा काय म्हणतात त्याला ड्रग ट्रॅफिकिंग, ड्रग म्हणजे ते असतात ना ड्रग, बेसिक आहे प्रत्येकाला माहीत असेल, गांजा, अफू, सायबर क्राईम वगैरे जे आहे ते येथे येतं. 2025मध्ये लॉन्च केलेलं आहे त्यांनी. ओके, सो सफल हा उत्तर होता याचा. करंटचा क्वेश्चन आहे, त्यावेळेचा नाही करायचा आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य भारतातील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन केले होते? तर आसाम यांनी केले होते. आसामच्या इथे केले होते. बायोगॅस मिथेन खूप जास्त असतं, मिथेन हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते विंडोज OS ची अत्याधुनिक आवृत्ती आहे? ती आहे विंडोज 11 आणि सध्याची 2025मध्ये पण हीच आहे. सॉरी 2026मध्ये 25मध्ये पण हीच आहे. आय थिंक सो हे 10-10 वर्षांनी चेंज होत असते. खालीलपैकी कोणत्या शहराने जलपातळीच्या 32 मीटर खाली धावणाऱ्या पाण्याखाली पहिली मेट्रो ट्रायल रन पूर्ण केली आहे? तर त्यावेळेसचा करंट क्वेश्चन होता. कलकत्ता येथे त्यांनी ट्रायल केलेली आहे. रेल्वेचा प्रश्न आलेलाच आहे. तर पहिली रेल्वे कुठून कुठे धावली होती? मुंबई ते ठाणे 34 किलोमीटर धावली होती. केव्हा? 1853मध्ये स्थापन झाली होती. समजे बेटा 1905चं एक सांगितलं होतं ना मी. 1905मध्ये काय झालं होतं? बंगालची फाळणी. ते लक्षातच नाही माझ्या सांगायचं. आपले गोखलेजींनी जे सोशल सर्व्हिस लीग स्थापन केली ना 1905मध्ये, तेव्हा बंगालची फाळणी पण झाली होती. क्वेश्चन येऊन गेलेला आहे, मी सांगत आहे. कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी खालीलपैकी कोण समाज स्वास्थ्य नावाचे मासिक प्रकाशित करत असत? तर RD कर्वे हे करत असत समाज स्वास्थ्य. ओके. गोपालकृष्ण गोखले जी तर नाही, त्यांचं असं काही नव्हतं की बुक पेपर वगैरे. साने गुरुजी त्यांनी मासिक एक होता त्यांचा साधना नावाचा मासिक, साधना. ओके. परत SM जोशी नॉट सो इम्पॉर्टंट कॅरेक्टर. RD कर्वे बस जनजागृत समाज स्वास्थ्य. ओके. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. खालीलपैकी कोणते परिणाम साध्य करणे हे नमस्ते योजनेचे उद्दिष्ट आहे? तर इथे दिलेले आहेत आपल्याला. फक्त वन लाईनर नाही आहे क्वेश्चन, एकच दिसला बाई वन लाईनरवाला. बिना वन लाईनरवाला एकच मोठा असा प्रश्न. तर नमस्ते स्कीम काय आहे? नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटायझेशन इकोसिस्टम आहे ही. आणि भारतातील जे काही सफाई कामगार असतात ना सफाई कामगार असतात ना, तर त्यांच्यासाठी ही स्कीम आहे. म्हणजे ते गटारी वगैरेमध्ये काम करतात, ते तिथे म्हणजे त्यांना कुठलीच सेफ्टी नसते, त्यासाठी ही स्कीम आणलेली आहे. तर पहा क्वेश्चन काय सांगत आहे. योजनेचे उद्दिष्ट आहे विचारत आहे. 1, 3, 4 दिलेले आहेत. 2 हा रॉंग आहे. भारतातील सफाई कामगारात 0 मृत्यू प्रमाण राखणे, हा तर आहेच. सेकंड, स्वच्छता कार्य अकुशल कामगारांद्वारे केली जातात नाही. अनस्किल्ड कामगाराद्वारे. कुठेही गेलं तर स्किल्डच कामगार पाहिजे असं प्रत्येक छोटं ना छोटं कामगार बिझनेसमॅन म्हणतो आहे की नाही. मग अकुशल नाही येणार इथे. कोणत्याही स्वच्छ कर्मचारी मानवी विष्ठेच्या संपर्कात येत नाही. बरोबर आहे हे 0
होणं यांचं उद्दिष्ट आहे आणि स्वच्छता कामगारांना सहाय्यता गट SHG मध्ये एकत्रित केले जाते आणि त्यांना स्वच्छता उपक्रमाचे अधिकार दिले जातात. यस, बरोबर आहे. आणि 0 डेथ रेट पण बरं का. त्यांची जी डेथ होते यामुळे त्यांना आजार होतो किंवा तिथे सफोकेट होऊन डेथ होते ना, त्यामुळे ते 0 करायचे आहे असे त्यांचे हेतू आहे. ओके, पहा शेवटचा क्वेश्चन आहे हा. कोणती नदी तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते? तर दूधसागर धबधबा जो आहे ते भारतामध्ये 4-5व्या क्रमांकावर येतो आणि तो महाराष्ट्रात आहे आणि तो गोवामध्ये आहे, गोवा. ओके, मस्त आहे तो. आपण कधी रील्समध्ये पाहिलं असेल किंवा शॉर्ट्समध्ये पाहिलं असेल असा धबधबा जातोय आणि तिथून आपली ट्रेन जाते. गोव्याची जी मांडवी नदी आहे, ठीक आहे. ब्रह्मपुत्रा नदी, आता ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ती 3 देशामधनं जाते. एक म्हणजे तिबेट, एक म्हणजे बांगलादेश आणि एक इंडिया. TBH लक्षात ठेवा. तिबेट, बांगलादेश, हिंदुस्थान. ठीक आहे. तिला बांगलादेशमध्ये जमुना म्हणतात आणि तिबेटमध्ये काय म्हणतात? सांगपो. इथे पण टी सायलेंट आहे, शोकसभा नाही आहे सायलेंट असायला. दिबांग नदी जी आहे, दिबांग नदी काय होतं यार, याचा काहीतरी सीन होता दिबांग आणि ब्रह्मपुत्राचा. अरुणाचल प्रदेशमध्ये दिबांग नदीला ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेशमध्ये दिबांग नदी म्हणतात. ओके, सो गोदावरी नदी कुठे आहे? आपला नाशिक, त्र्यंबकेश्वर. ओके, गोदावरी नदीची मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, PPIBV. प्राणहिता, ओके, प्रवरा, इंद्रावती, वैनगंगा, वर्धा. हे काय आहेत? त्याचे ट्रिब्युटरीज आहेत. अजून 2-3 ट्रिब्युटरीज आहेत, तेही लक्षात ठेवा. मुळा, मांजरा, पूर्णा, दुधना. ठीक आहे. अजून काय नाही, बस इतकेच आहेत. हे झालं इम्पॉर्टंट सगळे आपले क्वेश्चन्स. ओके, इथे कंप्लीट आहे आपले. आणि धबधब्यासाठी सांगितलं झालं तर हा 5व्या नंबरवरती येतो भारतामध्ये. तर पहिल्या नंबरवरती कोणता येतो? कुंचिकल. ठीक आहे, कुंचिकल कुठे येतो? कर्नाटकमध्ये. कर्नाटक. हे झालं भारताचा. पूर्ण जगाचा मोठा वॉटरफॉल कोणता आहे? फर्स्ट मोठा वॉटरफॉल एंजल्स फॉल्स, व्हेनेझुएला आहे हा. व्हेनेझुएला. सो इथे आपले सर्व लेक्चर्स असं म्हणता येणार नाही. आजचा लेक्चर कंप्लीट झालेला आहे. कसं वाटतं तुम्हाला लेक्चर? आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे 2-3 दिवस गॅप पडल्यानंतर मी लेक्चर घेतलेला आहे. असा गॅप पडू नये यार देवा, नको यार. मला करमत नव्हतं माहिती, मी करत नव्हते तर कामं लागत होती ना, त्यामुळे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. ओके, भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.